8 नवीन रुग्णवाहिका खरेदी करून त्या जनतेच्या सेवेत समर्पित केल्यात आमदार आमशा पाडवींनी। दुर्गम भागातील आरोग्य सेवेला मिळणार बळकटी। एकीकडे ग्रामीण आणि दुर्गम भागात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने रुग्णांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, तर काही वेळा उपचाराअभावी गंभीर परिस्थिती निर्माण होते। सर्वसामान्यांची हीच अडचण ओळखून अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे। मतदारसंघातील नागरिकांना तातडीची आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने त्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून तब्बल 8 नवीन रुग्णवाहिका खरेदी करून त्या जनतेच्या सेवेत समर्पित केल्या आहेत। अक्कलकुवा येथील मणिलक्ष्मी नगरमधील आमदार कार्यालयात या रुग्णवाहिकांचा भव्य लोकार्पण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। आमदार निधीतून खरेदी करण्यात आलेल्या या रुग्णवाहिका अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम आणि महत्त्वाच्या ग्रामपंचायतींना सुपूर्द करण्यात आल्या आहेत। टावली, सिंगपूर, काकडखुंट, सिंदुरी, देवमोगरा पुनर्वसन, आंबाबारी, चिवलउतार, वडफळी या रुग्णवाहिकांमुळे आता स्थानिक रुग्णांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपजिल्हा रुग्णालयात पोहोचवणे सोपे होणार असून अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे। या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर अनेक प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, सहसंपर्क प्रमुख लक्ष्मण वाडिले, लोक युवा सेना अध्यक्ष ललित कुमार जाट, सरपंच उषा बोरा, पृथ्वीसिंह पाडवी, प्राध्यापक दिनेश खरात, यशवंत नाईक, तुकाराम वळवी, रावेंद्र चंदेल, रोहित चौधरी, विनोद वळवी, राजेंद्र वसावे, रवींद्र पाडवी, इम्रान मकराणी आदींचा समावेश होता। मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहोचवणे हे माझे कर्तव्य आहे। या रुग्णवाहिकांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी परवड थांबेल आणि त्यांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होईल, असे मत आमदार आमशा पाडवी यांनी व्यक्त केले। आमदारांच्या या रुग्णवाहिका वाटपाच्या निर्णयामुळे अक्कलकुवा तालुक्यातील जनतेमधून अत्यंत समाधान व्यक्त होत असून त्यांच्या या लोकोपयोगी कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। अशाच पद्धतीने जनतेची सेवा केली तर निवडणुकीत देखील याचे परिणाम दिसून येतात। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, अक्कलकुवा।